हाथ नीचे करो, हाथ नीचे करो थोड़ा सा, एक ही मिनट। घुमरे साहब इकडे इकडे घुमरे साहब एक बार खड़ा बैठ वापस। अरे शकील भाई, अरे घुमरे साहब गड़ा बैठ एक वापस गड़ा बैठ ना साहब, एक गड़ा बैठो ना, एक बार साहब फोटो मिलाई साहब, गड़ा बैठ। हा सलोखा विजय आणि पराभवाचा सलोखा, धार्मिक सलोखा असतो असा निवडणूक लोकशाहीच आपण बोलतो ना की म्हणजे हे खूप एक ब्युटिफुल एस्पेक्ट आहे। जेव्हा लोकांना मला निवडायचं होतं, लोकांनी भरभरून मला मतदान केलं होतं। आता 5 वर्षानंतर त्यांना असं वाटलं की नाही, इम्तियाज जलील पेक्षा तो भुमरे साहेब चांगले आहे म्हणून त्यांना मतदान केलेलं आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीचे असू शकतं, पण मित्रता असतं आणि ते मित्रता जपवायला पाहिजे, सगळ्यांनी जपवायला पाहिजे नक्की 100%। जेव्हा त्यांनी मला कॉल केलं तर मी तुरंत त्यांच्याकडे पळून जाणार आहे। एकच सांगायचं की नाही, भुमरे साहेब खूप एक्सपिरियन्स्ड आहे, इतके वर्ष ते मंत्री होते आणि असं नाही आहे की तिथे काही वेगळे सिस्टम्स आहे। फक्त हे आहे की खूप मोठा एक सभागृह आहे आणि देशाचे निर्णय तिथे घेण्यात येतं आणि माझी अपेक्षा हेच आहे की या जिल्ह्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे। जे काम अर्धवट राहिलेले आहे नक्की ते भुमरे साहेब पूर्ण करतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागेल आम्ही सगळं एकत्र येऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू। भुमरे साहेब काय म्हणाल, शुभेच्छा दिल्या मोठ्या केल्या? नाही, इम्तियाज जलील साहेबांनी खरोखर म्हणजे मन मोठं करून शुभेच्छा दिल्या आणि जलील साहेबांनी मी कायम म्हणजे आमचे पक्ष वेगळे असन पण आम्ही कायम विकासाच्या बाबतीत एकत्र पालकमंत्री असताना मंत्री असताना आम्ही एकत्र येऊन विकासाच्या बाबतीत अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला, एकमेकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला। म्हणून मला सांगायचं की जलील साहेब यांना स्वतः 5 वर्षाचा चांगला अनुभव आहे, त्याचा निश्चित मला सुद्धा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जलील साहेब तुम्हाला मी सांगतो की जलील साहेबासारखा मन मोकळे दिलदार मी माणूस आतापर्यंत पाहिला नाही। मी आजच नाही बोलत, मी निवडणुकीच्या काळात सुद्धा जलील साहेबांना कल्पना आहे की निवडणुकीच्या आधी सुद्धा आमच्या 1-2 रोज भेटी झाल्या। ठीक आहे, ते त्यांचे MIM कोण राहिले, मी शिवसेनेकडून राहिलो, पण आम्ही खेळमेळीच्या वातावरणात ही निवडणूक लढलेलो। हारजीत होत असती। गेल्या वर्षी जलील साहेब आले, यावेळेस मी झालो, असं नाही, हारजीत होत असती, पण एक खेळमेळीच्या वातावरणात निवडणुका लढल्या पाहिजे। तीच निवडणूक आम्ही खेळमेळीच्या वातावरणात लढलो। नाही, मी काय सांगतो, खैरे हा माणूस आहे का? खैरे तुम्ही बघितलं असेल, खैरे म्हणजे आज त्याचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका। आता काय मी सांगितलंय की खैरे म्हणजे बालीच माणूस आहे, त्याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला, याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलाही शब्द नाही काय।